You have amazingly contributed to this conference. So thank you very much for this contribution. Now, but to make sure that your contribution is been appreciated officially, you need a certificate, and that's our duty. आपल्याला सगळ्यांना सर्टिफिकेट साठी माहिती असायला पाहिजे. पण ही जे सर्टिफिकेट मिळणार आहे तुम्हाला ते थोडं इनोव्हेटिव्ह पद्धतीने मिळणार आहे. आपली ही पहिली मराठी ऑनलाईन परिषद जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमधून आपण पार्टिसिपेट करतोय. त्याच्याकरता मिळणारं सर्टिफिकेट हे पण जरा इनोव्हेटिव्ह आणि नवीन काळामध्ये असणारं असायला पाहिजे. तर ह्या सर्टिफिकेटची माहिती तुम्हाला मिळण्यासाठी म्हणून मी काही तुम्हाला आता इन्फॉर्मेशन शेअर करतोय. ती फक्त इन्फॉर्मेशन तुम्ही बघा आणि देन अकॉर्डिंगली वी विल बी एबल टू सी हाऊ इट रिअली वर्क्स. तर आता या कॉन्फरन्समध्ये आपला ओव्हरऑल प्रोसेसमध्ये मी आता स्क्रीन शेअर करतो सो दॅट यू कॅन बी एबल टू सी. Okay, so I will present now, and here is a screen. Just a second. Okay, great. मी मुद्दामूनच माझा सगळा स्क्रीन अख्खाच्या अख्खा शेअर करतोय so that you can be able to okay, first my question, can you see my screen now? Let me know once you can start seeing my screen. Yes, I can see. Excellent. Okay, so now या कॉन्फरन्स मध्ये आपल्याला जे सर्टिफिकेट मिळणार आहे, द सर्टिफिकेट विच यू आर गोइंग टू गेट, इट इज विथ अ न्यू टेक्नॉलॉजी विच इज कॉल्ड एज अ ब्लॉकचेन बेस्ड e-certificates. Normally, whenever you get a certificate, it is a paper based or it's a e-certificate, but with that paper certificate you can't verify the credentials. तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळतं ते नॉर्मली अशा पद्धतीचं मिळतं की जेणेकरून ते प्रिंटेड असतं किंवा कुठलं तरी ईमेल मधनं येतं अटॅचमेंट म्हणून, पण ते कोणी दिलेलं आहे, खरंच ते दिलेलं आहे का नाही, त्याचं व्हेरिफिकेशन होतं का नाही हे होत नाही. त्यामुळे एक नवीन टेक्नॉलॉजी सगळ्यांना माहिती असेल कदाचित, त्या टेक्नॉलॉजीवर आधारित अख्खी एक इकॉनॉमी चालते. कदाचित तुम्हाला बिटकॉइन माहिती असेल तर त्यामुळे माहिती असेल तर, बट त्या टेक्नॉलॉजीवरती आधारित e-certificates हे नवीन टेक्नॉलॉजिकल सोल्युशन आहे. CC, we are very active in working with this kind of new technological solutions, and we have worked with the Batchcraft, which is the European Union funding project, where we have developed the new solutions for the online certification. So ये सर्टिफिकेट लेना, ये सर्टिफिकेट घेणं अतिशय सोपं आहे. टेकिंग द सर्टिफिकेट इज व्हेरी इझी. स्टेप नंबर 1, you have to go and check this website called batchcraft.eu. So आपको ये पहले जाके वेबसाइट क्लिक करनी है batchcraft.eu/en/claim. जब इस वेबसाइट पे आप जाओगे उसके अंदर आपको ये कोड एंटर करना है. ये कोड आपको भेजा भी है एंड यू कैन क्लेम अ बैज. अब ये बैज क्या है? व्हाट इज दिस बैज? बैज इज नथिंग बट इट्स अ काइंड ऑफ, आपको कुछ टास्क दिया जाएगा, वो टास्क आपको अगर कंप्लीट किया देन यू कैन क्लेम अ बैज, यू कैन बी एबल टू गेट दैट बैज. जिस तरह से आपको स्कूल में आपको स्टार मिलते हैं, यानी कि बच्चों को आप स्टार, अगर कुछ आपने अच्छा काम किया तो आपको स्टार मिलते हैं, वैसे ही आपको सभी को ये बैज अर्न करने हैं, ऐसे स्टार अर्न करने हैं. तो इसका प्रोसेस समझ लीजिएगा एंड मैं एक आपको एग्जांपल देके आपको बताऊंगा किस तरह से ये होता है. कि जब बैज आपको मिलेगा, आपको वेबसाइट पे जाके भी मिलेगा, नहीं तो आप बैज वॉलेट नाम का एक गूगल ऐप है, सेम थिंग एप्पल आईफोन पे भी आप बैज वॉलेट नाम का सर्च कीजिए, यू कैन बी एबल टू डाउनलोड एंड इंस्टॉल इट. थोडक्यात मैं तुम्हाला बॅच वॉलेट नावाचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं जर तुम्हाला मोबाईलवरनं पाहिजे असेल तर. ओके, आफ्टर गोइंग देअर यू हॅव टू रजिस्टर युअर ईमेल. तिकडे गेल्यावरती तुम्हाला तुमचा ईमेलनी तुमचं अकाउंट पहिल्यांदा क्रिएट करावं लागेल. तुमचा जो कॉन्फरन्सचं रजिस्ट्रेशन करताना जो ईमेल ऍड्रेस दिला असेल तो तिथे एंटर करा आणि प्रेफरेबली तो जीमेल आयडी असेल असं बघा की जेणेकरून तुम्हाला एकंदर इंटरकनेक्टेड करता येईल. कारण की जेव्हा तुम्ही एंटर युअर ईमेल म्हणाल त्यानंतर इट विल
ask to you to sign in through that email. जर जीमेल असेल तर जीमेल अकाउंटनी तुम्ही साइन इन करू शकता, किंवा नवीन ईमेल असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंगली अकाउंटनी तुम्ही लॉग इन करू शकता. सो यू कॅन लॉग इन विथ युअर ईमेल, क्रिएट युअर अकाउंट, क्रिएट युअर पासवर्ड, अँड देन यू विल गो टू द नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप मध्ये क्लेम बॅज ऑप्शन जो आहे त्यामध्ये तुम्ही एक कोड दिला असेल तुम्हाला, आमच्या वेबसाईटवरती पण तो आहे, तुम्हाला ईमेल पण आलेला आहे त्या कोडचा, आणि त्याची इन्फॉर्मेशन पण तुमच्यापर्यंत आलेली आहे. वी हॅव ऑलरेडी सेंड an email to you about the code as well as the information. If you don't have that email, again ask us and we will be able to happy to send it to you again. The important part is entering the code. Once you enter the code, you will come to this screen. Now this particular batch is for everyone. It is not only for the speakers or not only for the presenters, but this is a batch called as a Parishad Rajdoot. It's nothing but a conference ambassador. So ambassador of the conference. So हा जो बॅच आहे हा सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. तर ज्या कोणाला या कॉन्फरन्सच्या निमित्तानं अवेअरनेस क्रिएट करायचा आहे सृजनशील शिक्षण या विषयाबद्दल, त्यांनी आपल्या कामाबद्दल, या कॉन्फरन्स बद्दल थोडक्यात लिखाण करायचं आहे, आणि त्या कॉन्फरन्स बद्दल जर लिखाण केलं, जस्ट अ सेकंड, येस, आणि त्याच्याबद्दलचा ब्लॉग लिहिला की तुम्हाला त्या पद्धतीचं तुम्हाला हा बॅच मिळणार आहे. दिस इज द पॉइंट दॅट वी शुड नॉट बी लेट. ओके, थँक्यू व्हेरी मच, आय अप्रिशिएट दिस. ओके, गुड वन. सो परिषद राजदूत हा जो बॅच आहे तो तुम्ही घेऊ शकता, आणि तुम्ही तुमच्या कलिग्सला, मित्रांना, मैत्रिणींना पण सांगू शकता की या कॉन्फरन्सच्या निमित्ताने. पण हा बॅच नुसता मिळणार नाही, त्याकरता थोडे कष्ट करावे लागणार आहेत, आणि ते कष्ट करण्यासाठी तुम्हाला इथं बटन दाबावं लागणार आहे, स्टार्ट क्वेस्ट नावाचं. यू हॅव टू प्रेस दिस बटन, स्टार्ट क्वेस्ट, इफ यू हॅव टू अर्न दिस बॅच. स्टार्ट क्वेस्ट मीन्स, क्वेस्ट या शब्दाचा अर्थ काहीतरी काम करण्यासाठी माझी जर्नी सुरू झाली. इट्स अ क्वेस्ट इज द जर्नी फॉर माय टास्क. सो देन नाउ व्हॉट इज अ टास्क? टास्क इज, इथं सांगितलेलं आहे की कॉन्फरन्स बद्दल ब्लॉग किंवा पोस्ट लिहून 300 शब्दांमध्ये विविध सोशल मीडियावरती, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन वरती तुम्ही हा शेअर करा, आणि ते करत असताना हॅशटॅग वापरा. आता तुम्ही ते लिहिलेलं आहे हे आम्हाला कसं कळणार, याच्यासाठी पुढची स्टेप आहे, बट आय विल एक्सप्लेन दिस इन इंग्लिश फर्स्ट. द टास्क इज दॅट यू हॅव टू राईट अ ब्रीफ ब्लॉग or the note about the conference or your thoughts about the conference in 300 words, and then share it on the social media with these hashtags. It doesn't matter how many social media you share, more the better, more the merrier. So these are the hashtags which are there. Now after you complete that task, you click here on the part, you will come to this button called add evidence. थोडक्यात म्हणजे तुम्हाला, तुम्ही काम केलं त्याचा एव्हिडन्स द्यायला पाहिजे, काहीतरी प्रमाण द्यायला पाहिजे, कारण की तुम्ही सबमिट केल्यानंतर वेटिंग फॉर एव्हिडन्स असं येतं आम्हाला, अँड देन ऍड एव्हिडन्स येतं. ऍड एव्हिडन्स हे सबमिट केल्यानंतर, आफ्टर यू क्लिक ऑन द ऍड एव्हिडन्स फॉर सबमिटिंग द एव्हिडन्स, दिस विंडो विल गेट ओपन, अँड देन यू हॅव टू आयदर वे पुट अ ब्लॉग लिंक ओव्हर हिअर अँड सेव्ह एव्हिडन्स, or just take a screenshot of your post or your WhatsApp forward or your Facebook post screenshot. तुमच्या असलेला फेसबुक पोस्ट, लिंक्डइन पोस्ट, ट्विटर पोस्ट यांचा आयदर वे तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि तो इथं सबमिट करा, किंवा तुमच्या ब्लॉग पोस्टची लिंक तिथं पाठवा आणि सेव्ह एव्हिडन्स म्हणा. सो हे सेव्ह एव्हिडन्स म्हटल्यावरती तो एव्हिडन्स आमच्यापर्यंत तो मिळेल आणि तुम्हाला आमच्याकडनं बॅज इश्यू होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा बॅज इश्यू झाल्यानंतर तुम्हाला फक्त बॅज इश्यू होईल, लगेच सर्टिफिकेट इश्यू होणार नाही. तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू होण्यासाठी मिनिमम एक तरी बॅच घ्यावा लागतो, आणि तो बॅच म्हणजे हा मिनिमम परिषद राजदूत बॅच घ्या, त्याचं काम करा. आपण जे सगळे इन्व्हायटेड स्पीकर्स आहात, प्लस जे तुम्ही पेपर प्रेझेंटर्स आहात, या सर्वांसाठी आम्ही तुम्हाला एक सेपरेट बॅच देणार आहोत, की जो स्पीकर्सचा बॅच असेल आणि पेपर प्रेझेंटर्सचा बॅच असेल, तो वेगळा असेल. पण तुम्ही हा पण घ्यायचा प्रयत्न करा पहिल्यांदी. आणि हे सगळं झालं की तुम्हाला कॉन्फरन्स संपली की आम्हाला सगळे बॅच मिळतील, आम्ही एव्हिडन्स व्हेरीफाय करू आणि तुमच्यापर्यंत सर्टिफिकेट ईमेलनी पोहोचेल. ते ऑटोमेटेड सिस्टीम जनरेटेड सर्टिफिकेट असेल. त्याबद्दल मी सांगतो तुम्हाला की आता लेट्स से आय कॅन गिव्ह यू वन एक्झाम्पल फॉर दिस.
आता मी काय करतो, मी एक छोटासा माझा एक ईमेल आहे, त्याच्या मी करू शकतो. सो पहिल्यांदा मी काय करीन, स्क्रीन दिसतोय परत तुम्हाला माझा? येस. तर batchcraft.eu नावाची वेबसाईट आहे. त्या धनिका मॅम, माझा स्क्रीन दिसतोय तुम्हाला? हो, येस, दिसतोय. येस. काय दिसतंय तुम्हाला सांगू शकता फक्त? डिजिटल रेकॉग्निशन ऑफ स्किल्स अँड अचिव्हमेंट्स. व्हेरी गुड. सो batchcraft.eu वेबसाईट वर तुम्ही जावा. तुमचा जो ईमेल ऍड्रेस तो करा. आता मी माझा ईमेल ऍड्रेस करतो क्रिएट. गेट स्टार्टेड. आता ह्याच्यात मी रजिस्टर केलंय बहुधा, त्याच्यामुळे ते लॉग इन बाय डिफॉल्ट झालंय त्या गोष्टीमध्ये. येस, त्याचं झालंय. पण जेव्हा जाल तेव्हा कदाचित तो ईमेल ऍड्रेस गेला जर नसेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर ईमेलचं लॉग इन करावं लागेल. त्याच्याकरता तुम्हाला जीमेल किंवा कुठलं तरी क्रेडेन्शियल घ्यावं लागेल किंवा नवीन अकाउंट क्रिएट करावं लागेल. सो दिस इज नंबर 1. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा हे जे तुम्ही वॉलेटमध्ये जाल, वॉलेट म्हणजे जिकडे तुम्हाला ज्याप्रमाणे आपलं पैशाचं वॉलेट असतं त्याच्यामध्ये बरीच कार्ड्स असतात, त्याप्रमाणे सर्टिफिकेट्सचं वॉलेट आहे. सर्टिफिकेट्सचं एकत्र पार्ट. सो इट्स अ कलेक्शन ऑफ सर्टिफिकेट्स विच यू कॅन be able to use it. By the way, this particular is not only for CC, but you can use in the future for any kind of certificates, and these certificates will be with you for the lifetime. So you don't need to print it. You don't need to get part that, okay, what will happen if I miss my certificate? What will happen? It will get damaged. You can have that certificate for lifetime. So this is the part. Under this part, you will find different tabs like portfolio. You can find the collection of your certificates, then your badges, then quest, like आपने कितने सारे अलग अलग प्रोजेक्ट्स कर रहे हैं, जिसके अंदर काम कर रहे हैं. प्रोजेक्ट्स क्या है, हमारी और एक कॉन्फ्रेंस हुई थी, उसके सर्टिफिकेट का बैज यहाँ है. सो देन देयर आर, यू कैन फाइंड हाउ मेनी सर्टिफिकेट्स यू कैन हैव, एंड देन व्हाट इज योर ऑर्गेनाइजेशन. ये सब कुछ आपको इसमें पता चलता है. नाउ let's part that you can be able to find how to add and how to get the badge here. तो पहले तो आपको एक ईमेल मिला होगा जिसके माध्यम से ये आपके पास ये आया होगा. So what I will do that I will log into my email address. Just a second now, and I will issue a badge for myself. How I will do that? So whenever I will log in with CC Finland, let's say you can log in with your Google ID as well. This is also possible. And then I will just maybe I will add my email address here. Just a second. Okay, so we have already sent email to all of you. Unfortunately, many of you have not checked your emails. So that's what I guess the Dhanika ma'am was asking you. Please check all your emails. Otherwise, you will not check your emails and you will ask, where is my certificate? That will not work. सो प्लीज मेक शुअर दॅट आप अपने ईमेल ऍड्रेस चेक करे. तुम्ही तुमच्या प्रत्येकाचे ईमेल चेक करा. आता फॉर एक्झाम्पल हे मला इन्व्हिटेशन माझ्यापर्यंत आलेलं आहे, ते मी माझ्या ईमेल अकाउंट मध्ये जाऊन चेक करतो. मी शेअरिंग स्टॉप करतो, 2 मिनिटं फक्त.
एक्सलंट. इन द मीन टाइम आता आपल्या बरोबर काही आधीच्या सेशनचे पण पार्टिसिपंट्स आहेत, पेपर प्रेझेंटर्स आहेत, की जे काही कारणामुळे त्यांना जॉईन होता आलं नाही आधीच्या मीटिंगला, तर ते पण आता कंटिन्यू करतात. सायमल्टेनियसली आपली जी पहिली आता मीटिंग चालू होती त्याच्यातलाच हा पार्ट आहे, बॅचक्राफ्ट सर्टिफिकेशन आपल्याला कसं मिळवायचंय. त्यामुळं प्लीज कंटिन्यू विथ अस. ह्या मीटिंगला थोडं 10 मिनिटं मे बी एक्सटेंड होऊ शकते, जी 5ची मीटिंग आहे ती. सो येस, प्लीज बी नाही हे विथ अस. बरोबर आहे, सगळ्यांसाठीच आहे. आपण आता मुद्द्याकडे येऊ परत एकदा. मी म्हटलं त्याप्रमाणे ईमेल ज्या पद्धतीने आहे तो ईमेल तुम्हाला मिळेल. थँक्यू व्हेरी मच धनिका मॅम फॉर कनेक्टिंग दिस पार्ट. तुम्हाला असा ईमेल असेल, काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन फिनलंड हॅज इन्व्हायटेड यू टू अन ऍक्टिव्हिटी. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉलो दिस ईमेल टू ऍक्सेप्ट ऑर रिजेक्ट द इन्व्हिटेशन. तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्ही डेफिनेटली ऍक्सेप्ट करू शकता. यू क्लिक हिअर अँड देन यू कॅन बी एबल टू. Council for Creative Education Finland has invited you to join सृजनशील शिक्षण ऑनलाईन परिषद 10-12 जून 2020. You have to say accept here. तुम्हाला इथं accept म्हणू शकता तुम्ही. आता हे accept जेव्हा होईल तुमचं आणि तुम्ही जेव्हा इथं जाल तेव्हा तुम्हाला कळेल की इथं एक बॅच मॅप तयार झालेला आहे. 3 पद्धतीचे बॅचेस आहेत. एक म्हणजे परिषद राजदूत, मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आमंत्रित वक्ता आणि सादरकर्ते. तुम्ही सादर करतात, तुम्हाला हा बॅच बाय डिफॉल्ट मिळणार आहे आणि बाकीच्यांना आमंत्रित वक्त्यांना पण मिळणार आहे. परिषद राजदूतांकडे आपण जाऊया. सो हाऊ यू कॅन बी एबल टू गेट दिस सर्टिफिकेट. मी आता गेलो परिषद राजदूत म्हणून मी गेलो. आता मला स्टार्ट क्वेस्ट करायचंय. मला सांगा काय काय करता येईल आता. स्टार्ट क्वेस्ट. यू आर युझिंग बॅचक्राफ्ट टू ओपन बॅच वॉलेट टू स्टार्ट क्वेस्ट. ओके. जर पॉपअप असेल तर ऑलवेज अलाउ पॉपअप फ्रॉम दिस वेबसाईट. असं जर असेल तर स्टार्ट क्वेस्ट म्हणा इथं. येस. आता स्टार्ट क्वेस्ट म्हणजे मी माझ्या बॅच मिळवण्यासाठी प्रवास सुरू केला. सो आय स्टार्टेड माय सर्च फॉर बॅच or my journey for the batch. So now after you completed this part, yes, so quest has been started here. Now you can find that after that earlier the task was not enabled. पहिल्यांदा टास्क हा एनेबल नव्हता झाला तुमच्या ठिकाणी, तुम्ही स्टार्ट क्वेस्ट नव्हतं केलं. त्याच्याकरता तुम्हाला कॉन्फरन्स ब्लॉक शब्दात हे करणार. त्यामुळे यू टू क्लिक हिअर आणि देन तुम्ही एक ब्लॉग लिहू शकता. त्याच्याकरता तुम्ही आता ब्लॉग लिहिला. आता असा विचार करा की मी ब्लॉग लिहिलेला आहे एखादा. त्याच्याकरता मला ऍड एव्हिडन्स द्यायचा आहे, एव्हिडन्स ऍड करायचा आहे. तर मी काय केलं, माझा ब्लॉग लिहिला, माझं पोस्ट लिहिलं, फेसबुक पोस्ट, ट्विटर पोस्ट लिहिलं, ते मी शेअर केलं आणि त्याचा स्क्रीनशॉट घेतला. तर तो स्क्रीनशॉट कशा पद्धतीने घेता येईल मला, तर ऍड व्हिडिओ म्हणायचं इथं आणि लेट्स से माझं शेड्यूल. आता ह्यामध्ये मी कुठला तरी स्टँडर्ड टाकतो, कुठला तरी, आणि याच्यामध्ये केलं. थोडंसं कधी कधी ती सर्व्हर डाऊन होऊ शकतो, त्यामुळे दिस इज कॉल्ड ॲज अ डेमो इफेक्ट. येस, झाला बघा अपलोड. माझा फोटो अपलोड झाला. सो आय कॅन अपलोड माय स्क्रीनशॉट हिअर और इवन आय कॅन पुट माय लिंक ऑफ माय लेट्स से ब्लॉग ccfinland.org is my own blog /biology. So I can put and then I can save the evidence. So once the evidence is saved, it will come notification to us, to CC Finland Central Office. You don't need to worry about when we will approve it. We will try to approve it as early as possible. जेव्हा तुम्ही एव्हिडन्स सबमिट कराल त्यानंतर ईमेल आम्हाला येईल आणि त्यानंतर आम्ही तो एव्हिडन्स चेक करू. लगेच तुम्ही एव्हिडन्स पाठवल्यावरती लगेच फोन करू नका की माझं सर्टिफिकेट अजून का नाही आलं. थोडा पेशन्स ठेवा, कारण की आमच्या इथं जी माणसं काम करतात त्यांना पण वेळ हवा असतो. आम्ही चेक करायला पाहिजे आणि आमच्याकडं हजारो ईमेल्स येत असतात. त्यामुळे आता आपण करणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एव्हिडन्स जरी सबमिट केला तरी पुढे 3 दिवस आपण कंटिन्युअसली बिझी आहोत. त्यामुळे लगेच एव्हिडन्स सर्टिफिकेट मिळण्यासाठी येऊ नका. एव्हिडन्स सबमिट करा, कम्प्लीट युअर टास्क अँड वी विल मेक शुअर दॅट यू विल गेट युअर सर्टिफिकेट. त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट नक्की मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तो टास्क फिनिश करू शकता. फिनिश द टास्क इथं. नाव कॉंग्रॅस, यू हॅव अर्न द सर्टिफिकेट. व्ह्यू बॅच. आता सर्टिफिकेट बघू शकता इथं तुम्ही तुमचं.
आणि त्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट म्हणजे बॅच तुम्हाला मिळू शकतो. तर आता मगाशी मी दाखवलं होतं तुमच्या इथं बॅचेसमध्ये तुम्हाला कुठला बॅच नव्हता तो आधी. आता बघा मी तर परिषद राजदूत दिसला बघा, 9 मिनिटांमध्ये मला हा बॅच मिळाला इथं. सो आय कॅन सी माय कलेक्शन ऑफ माय बॅच. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट आमच्याकडनं ह्याच सिस्टीम मधनं ईमेल होईल. You will get a certificate auto-generated email after the conference is over. So please wait for the conference to be concluded. You will get certificate in the next week only. But you have to earn badges in this week only. You have to earn badge, start your quest, submit the evidence in this week, submit everything, and then you will get the certificates only in the next week. I hope this is clear. Any questions on this? एक गोष्ट याच्यात ऍड करू इच्छिते. ही प्रोसेस आपल्या वेबसाईटवर पण आहे, अंडर द सेम पेज, आपलं जे कॉन्फरन्सचं पेज आहे त्याच्या अंडर. आणि सेकंडली कोणीही प्लीज आपले जे एव्हिडन्सेस आहेत स्क्रीनशॉट फेसबुकचे किंवा ट्विटरचे ते ईमेलला पाठवू नका, कारण जोपर्यंत तुम्ही हे एव्हिडन्स या बॅचक्राफ्टच्या थ्रू पाठवणार नाही, सबमिट करणार नाही, तोपर्यंत सर्टिफिकेट जनरेट होणार नाही. सो दिस इज रिक्वेस्ट, डोंट सेंड एनी एव्हिडन्सेस through our email. You need to upload it on the same Batchcraft. Yes, perfect, because there is a process involved in this. बघा इथे प्रमाणपत्र कसे मिळवावे हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. क्लिक हिअर टू फाइंड हाऊ टू गेट द सर्टिफिकेट. सो ही सगळी प्रोसेस मी आता जी सांगितली ती इथं आम्ही दिलेली आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक स्क्रीनशॉट देऊन आम्ही सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला अशा पद्धतीने सर्टिफिकेट एक स्टँडर्ड मिळेल नंतर की जे ऑटो जनरेटेड असेल. ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. आय होप दिस इज क्लिअर. एनी क्वेश्चन? सो दॅट इफ यू आस्क एनी क्वेश्चन दॅट इट विल हेल्प ऑल्सो अदर पार्टिसिपंट्स टू नो दिस प्रोसेस इन डेप्थ. तुम्हाला ही प्रोसेस कळली की इतरांना पण सांगण्यासाठी. बोला सर, इसका अगर सॉफ्ट कॉपी मिल जाए ना, क्योंकि तो वो ज्यादा क्लियर हो जाता है, एक बार चेक कर लेते हैं. सॉफ्ट कॉपी किसका? अभी आपने जो प्रोसेस बताया ना, उस प्रोसेस का अगर एक सॉफ्ट कॉपी मिल जाता है तो एक बार ट्राई कर लेते हैं हम लोग, क्योंकि अभी अच्छे से समझ नहीं पाए. ओके, तो मैंने आपको लिंक भेजी है, इसके ऊपर पूरा सॉफ्ट कॉपी, इसका मतलब इंस्ट्रक्शन मेथड ना, क्या क्या करना है. हाँ जी, कैसे करना है. हाँ बिल्कुल सर. तो उसका लिंक मैंने भेजा है, जो मैंने अभी लिंक आपको दिखाई, उसका लिंक भेजा है आपको. और दूसरा पार्ट है ये जो वीडियो है वो फिर से आपको भेजूंगा, फिर से आप रिपीट करके देखिए. जब तक आपको समझ में नहीं आता है 2 बार 3 बार वीडियो चेक कर लीजिए. बिल्कुल थैंक यू. आई अप्रिशिएट दिस. एनी क्वेश्चंस और कमेंट्स टू एनीवन? सर. येस. हॅलो सर. बोला सर, लोकल न्यूजपेपर मध्ये वगैरे दिलं तर चालेल हे इकडे बुलढाणा जिल्ह्यावरती वगैरे असं निघतं काय? द्या. आपण सर्टिफिकेट बद्दल काही कोणाला शंका आहेत का आता? नाही आहेत. व्हेरी गुड, थँक यू व्हेरी मच. आय अप्रिशिएट दिस. सो आय विल स्टॉप रेकॉर्डिंग दिस. जस्ट गिव्ह मी अ मिनिट so that I can send this video to everyone